एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। नाशिककरांसाठी अत्याधुनिक आरोग्य सेवेच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलंय। साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमधील अत्याधुनिक हृदयरोग निदान व उपचार सुविधांचे लोकार्पण आपत्ती व्यवस्थापन व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी महापौर हिमगौरी आहेर आडके, आमदार देवयानी फरांदे, नगरसेवक सुधाकर बडगुजर, दिनकर पाटील, लक्ष्मण सावजी, दीपक चंदे, श्याम बडोदे, शाहू खैरे, नितीन ठाकरे, अजिंक्य वाघ आदी मान्यवर उपस्थित होते। प्रमुख मान्यवरांचा डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी, डॉक्टर पल्लवी धर्माधिकारी, डॉक्टर ऐश्वर्या धर्माधिकारी, विश्वजित धर्माधिकारी, डॉक्टर अर्धवयू कथे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। आतापर्यंत हृदयविकाराचे अत्याधुनिक निदान व उपचारासाठी अनेक रुग्णांना मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांकडे जावं लागत होतं। मात्र आता नाशिकमध्येच जागतिक दर्जाच्या आधुनिक सुविधा उपलब्ध झाल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे। या सुविधांमध्ये अत्याधुनिक हृदयविकार निदान प्रयोगशाळा, प्रगत हृदय संगणकीकरण छायाचित्रण, हृदयाचे चुंबकीय अनुनाद छायाचित्रण तसेच FFR सारख्या आधुनिक तपासणी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत। यामुळे हृदयविकाराचे अचूक निदान व वेळेवर उपचार शक्य होणार असून रुग्णांचा वेळ, पैसा आणि धावपळ वाचणार आहे। यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमधील वाढत्या आरोग्य सुविधांबाबत समाधान व्यक्त केले। गंभीर आजारांवरील दर्जेदार आणि अत्याधुनिक उपचार नाशिकमध्येच उपलब्ध होणे ही अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचं त्यांनी सांगितलं। तर डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी महानगरांच्या तोडीसतोड अत्याधुनिक हृदयरोग उपचार नाशिकमध्येच उपलब्ध करून देणे हे संस्थेचे ध्येय असल्याचं सांगितलं। या लोकार्पणामुळे नाशिकच्या आरोग्य क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण आणि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाली असून हृदयविकाराच्या रुग्णांसाठी हा उपक्रम निश्चितच दिलासादायक ठरणार आहे। व्यवस्थापन मंत्री तसंच कुंभमेळा मंत्री श्री गिरीशजी महाजन आत्ताच आपल्यामध्ये होत्या पण आता काही त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे इथून रवाना झाल्या। त्या महापौर हिमगौरीताई आडके, आमदार देवयानीताई फरांदे, लक्ष्मणजी सावजी, गटनेते श्यामजी बडोदे, आमचे मित्र सुधाकरजी बडगुजर, तसंच आमचे मार्गदर्शक दीपकजी चांदे, उपस्थित सर्व मान्यवर जे आमच्यावर खूप प्रेम करतात की आपण हॉस्पिटल सुरू केल्यानंतर एक महत्त्वाचा टप्पा गाठत आहोत। जेथे 1.5 वर्ष झालं हॉस्पिटल चालू होऊन। मी म्हणेन की महाजन साहेबांचा मिडास टच आहे, मॅन विथ द गोल्डन टच। त्यांनी ज्या गोष्टीला हात लावला त्या गोष्टीचं सोडलं होतं आणि हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी सुद्धा तर हात ठेवला। आणि आपण गेल्या 1.5 वर्षात डॉक्टर अजिंक्य देशमुखसोबत रोबोटिक नी जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीची सुरुवात केली। डॉक्टर सुमित खेरे आणि त्यांच्या इतर न्यूरोसर्जन्सच्या टीमबरोबर आपण मायक्रोस्कोपिक स्पाइन सर्जरी आणि ब्रेन सर्जरी सुरू केली। तसंच आता कार्डियक MRI, CT कॉर्नरी अँजिओग्राफी, आयवस आणि FFR। कसं आहे की या गोष्टी आपल्याला खूप माहिती नसतात किंवा थोड्याफार लोकांना माहिती आहे काय गोष्टी आहेत। CT कॉर्नरी अँजिओग्राफीमध्ये म्हणजे CT स्कॅनमध्ये संपूर्ण कॉर्नरी अँजिओग्राफी होते। बऱ्याच वेळा कॅथेटर अँजिओग्राफी जी कॅथलॅबमध्ये केली जाते त्याची लोकांच्या मनामध्ये भीती असते की ते नळ्या मनगटातून किंवा मांडीतून घालतात आणि ते दुखतात, मग त्रास होतो। तर अशा वेळेस CT कॉर्नरी अँजिओग्राफी ही अतिशय उपयुक्त पर्याय ठरतो। कॅथेटर अँजिओग्राफीला किमान 4 मिनिटं लागतात, प्रिपरेशन लागतं, 3 तास आधी थांबावं लागतं, 3 तास नंतर थांबावं लागतं। पण CT कॉर्नरी अँजिओग्राफी म्हणजे जसं आपण एखादं सलाईनचं इंजेक्शन घेतो तेवढीच एक सुई टोचली जाते। आणि CT स्कॅनमध्ये ते जसं आपण मेंदूचा CT स्कॅन करतो तसंच हृदयाच्या रक्तवाहिनीचा CT स्कॅन केवळ 8 सेकंदात पूर्ण होतो। त्यामुळे रुग्ण आल्यापासून जाईपर्यंत त्याला जास्तीत जास्त 1 ते 1.5 तास लागतो आणि त्याची ॲक्युरसी सुद्धा 95% पुढे आहे। म्हणजे CT अँजिओग्राफीचे जे रिझल्ट्स असतात
त्या रिझल्टवर आधारित आपण पुढचे सगळे उपचार करू शकतो. त्याच्यात थोडीशी आधीची एक पायरी म्हणजे सीटी कॅल्शियम स्कोरिंग. जसं आपण स्ट्रेस टेस्ट करतो की या रुग्णाला किंवा या व्यक्तीला कॉर्नियल अँजिओग्राफीची आवश्यकता आहे का, त्याला काही हृदयविकाराचा आहे म्हणजेच हृदयाच्या धमन्यांचा काही विकार आहे का, हे जाणण्यासाठी आपण स्ट्रेस टेस्ट करतो, इकोकार्डिओग्राफी करतो. तसंच सीटी कॅल्शियम स्कोरिंग ही सुद्धा एक अतिशय उत्तम निदान पद्धती आहे. याची पण ॲक्युरसी 90% जास्त असते. आणि सीटीवर कॅल्शियमचा किती स्कोर आहे, 0 ते 700च्या पुढे असं स्कोरिंग सिस्टम असते. आणि जर 700च्या पुढे स्कोर असेल तर त्या व्यक्तीला अँजिओग्राफी करणं गरजेचंच असतं, कारण त्याला ब्लॉकेज निघण्याची शक्यता 90%पेक्षा जास्त असते. त्यामुळे ही तपासणी सुद्धा 8 सेकंदात होते. ह्याला तर कुठलं इंजेक्शन पण द्यावं लागत नाही आणि आपल्याला सांगता येतं की या व्यक्तीला अँजिओग्राफीची आवश्यकता आहे किंवा नाही. तिसरी जी उपलब्धी आपण आज करून दिली आहे ती म्हणजे आयवस किंवा इंट्राव्हॅस्क्युलर अल्ट्रासाऊंड. अल्ट्रासाऊंड सगळ्यांना माहिती आहे, सोनोग्राफी. आपण पोटाची सोनोग्राफी करतो, त्याच्यात किडनी, लिव्हर सगळं बघतो. समजा लिव्हरचा काही प्रॉब्लेम असेल, तिथे एखादी गाठ असेल किंवा लिव्हर खराब झालेला असेल, सिरॉसिस झाला असेल तर आपण सांगू शकतो. किडनीचे काही विकार असतील तर त्याचं निदान होऊ शकतं. हे अल्ट्रासाऊंडचं काम असतं. तोच अल्ट्रासाऊंडचा अतिशय मिनिएचर प्रोब म्हणजे अतिशय छोटा प्रोब आपण मनगटाच्या धमनीतून हृदयाच्या रक्तवाहिनीत नेऊन हृदयाच्या रक्तवाहिनीतले जे अडथळे आहेत, ब्लॉकेजेस आहेत, त्याचं स्वरूप काय आहे हे समजून घेऊ शकतो. त्याच्यात कॅल्शियम आहे का, फायब्रोसिस आहे का, कोलेस्ट्रॉल आहे का, हे कळाल्याने काय होतं की आपल्याला आपल्या उपचाराचं नियोजन, स्टेंट्स टाकण्याचं नियोजन जास्त चांगल्या पद्धतीने करता येतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्यांना किडनीचे विकार आहेत अशा व्यक्तींना कॉन्ट्रास्ट इंजेक्ट करणं बऱ्याच वेळा धोक्याचं होऊ शकतं. आणि ज्या व्यक्तींना किडनी फेल्युअर आहे त्यांना 0 कॉन्ट्रास्ट म्हणजे 1 थेंब कॉन्ट्रास्ट न वापरता आपण संपूर्ण अँजिओप्लास्टी पार पाडू शकतो. दुसरा महत्त्वाचा आयवसचा फायदा म्हणजे आयवस हा त्रिमिती असतो. पूर्ण 360 डिग्रीमध्ये आपल्याला ते ब्लॉकेज दिसतं. कुठे त्या गोलामध्ये कुठे कमी आहे रक्तवाहिनीच्या आत, तो कुठे जास्त आहे ते आपल्याला कळतं. या उलट जी आपण कॅथेटर अँजिओग्राफी करतो ती 2 डायमेन्शनल असते. त्यामुळे आपल्याला कुठे एक्सेंट्रिक प्लाक असेल किंवा ब्लॉक असेल तर तो कळत नाही. प्लास्टी झाल्यानंतर तो स्टेंट त्या रक्तवाहिनीला घट्ट बसलेला आहे की नाही, व्यवस्थित रुतला आहे की नाही, सगळ्या अँगल्सने 360 डिग्रीमध्ये हे आपल्याला फक्त आयवसवर कळू शकतं. कॅथेटर अँजिओग्राफीमध्ये ते कळू शकत नाही. फ्लो रिझर्व बऱ्याच वेळा ब्लॉकेजेस 60-70% असतात, ज्याला आपण बॉर्डरलाईन ब्लॉकेजेस म्हणतो. आणि मग अशा वेळेस काही डॉक्टर्स म्हणतात अँजिओप्लास्टी करायला पाहिजे, काहींना वाटतं की नाही ब्लॉकेज खूप जास्त नाही आहे, आपण अँजिओप्लास्टी न करता औषधं देऊन थांबू शकतो. अशा वेळेस FFRने त्या ब्लॉकेजच्या पलीकडे रक्तप्रवाह हा अलीकडच्या इतकाच होतो की नाही हे कळू शकतो, त्यामधून कळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं कार्डियक MRI. जसं आपण मेंदूचा MRI करतो, हाडांचा किंवा सांध्यांचा MRI करतो, मणक्याचा MRI करतो, तसंच आता आपल्याला हृदयाचा MRI सुद्धा करता येऊ शकतो. तर हार्ट अटॅक आल्यानंतर हृदयाच्या पेशींना जी इजा पोचते, जो डॅमेज होतो, त्याच्यामुळे त्या पेशी कायमस्वरूपी निकामी झाल्या आहेत का हे आपल्याला कळतं. जर त्या कायमस्वरूपी निकामी झाल्या असतील तर मग तुम्ही अँजिओप्लास्टी किंवा बायपास करून त्या पेशी परत निर्माण होत नाही. कारण मेंदू, हृदय, किडनी हे 3 अवयव असे आहेत की ज्याच्या पेशी प्रजनन करू शकत नाही. आणि मध्यंतरी माझ्या सासूबाई ह्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होत्या. मी या ठिकाणी येऊन गेले. डॉक्टर साहेब या ठिकाणी ह्या हॉस्पिटलचा भार सांभाळत असताना अजून विस्तारत असलेल्या कक्षांमध्ये मी त्यांना जाऊन भेटले. तेव्हा लक्षात आलं की 200 खाटांचं रुग्णालय नाशिकमध्ये सांभाळणं ही खूप तारेवरची कसं. मुंबईमध्ये ते सांभाळणं ही खूप तशी त्या ठिकाणी त्याच्या अलाइड ज्या सगळ्या सुविधा आहेत किंवा जी ह्युमन रिसोर्सेस ज्या आहेत त्या पटकन मुंबईमध्ये अवेलेबल होऊन जातात. परंतु आता नाशिकच्या रुग्णांना, उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना
ह्या सगळ्याच सेवा एका छताखाली मिळण्यासाठी आज जे काही काम अनिरुद्ध धर्माधिकारी या ठिकाणी करत आहेत, पल्लवीताई करत आहे आणि त्यांचा चिरंजीव म्हणजे तोही मला खूप, भाऊ मला म्हटलं की हा खूप चांगला सोशल वाटतोय आणि खूप टॉकेटिव्ह वाटला, अजून तू MBBS करत आहे, तुला देखील मी मनापासून शुभेच्छा देते. ऐश्वर्या पण या ठिकाणी उपस्थित आहे, ती देखील खूप मोठी डॉक्टर ऐश्वर्या धर्माधिकारी इथं उपस्थित आहेत. श्री विश्वजित ह्या ठिकाणी उपस्थित आहे, तोही लवकरच डॉक्टर होईल. डॉक्टर कुठे आहेत, मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देते. आणि भाऊंच्या उपस्थितीमध्ये आज ह्या ठिकाणचा नवीन सगळ्या मशिनरीजचं लोकार्पण होत आहे. निश्चितच ह्याचा उपयोग उत्तर महाराष्ट्रातील सर्व रुग्णांना मोठ्या प्रमाणामध्ये होईल आणि नाशिककरांसाठी एक नवीन सोय आपण उपलब्ध करून देत आहात, त्याबद्दल मनापासून मी आपले आभार मानते. तंत्रज्ञान विकसित होत आहे आणि त्याचं उद्घाटन, त्याची सुरुवात आपण ज्या दिवशी करत आहोत त्या निमित्ताने मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, माझ्यासोबत सर्व मान्यवर, नगरसेवक अनेक आहेत, महापौर जिल्ह्यात आमदार आहेत, सगळे पदाधिकारी आहेत, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींना मला भाषण लिहून दिलेलं आहे. त्यावेळेला आमची ती वळती आम्हाला भाषा साधना या गोष्टी केवळ पुस्तकी अथवा शब्द निंदाळ नाही. आता साधना नाव आल्यावर म्हटलं खरं आहे ते साधना माझ्या बायकोचं नाव आहे, बाकी फक्त शब्द निंदाळ नाही आहे. सेवेतून सार्थकतेचा हा प्रवास, आपल्याकडे सुश्रुत ऋषी यांचा वारसा आहे. महर्षी सुश्रुत हे शल्य विशारद होते, म्हणजे सर्जन होते. धन्वंतरी आपल्याला माहित आहे, त्यांना आयुर्वेदाचे जनक मानले जाते. महर्षी म्हटलं की त्यांचा ठरलेला सेटअप आपल्या डोळ्यासमोर येतो. वाढलेल्या जटा, रुंद कपाळ, पिळदार मिशा, त्यांना शोभणारी दाढी, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, साहजिक झालं. आणि हे झालं प्राचीन, परंतु आजच्या आधुनिक जगात एखाद्या डॉक्टरांनी त्यातही हृदयरोग तज्ज्ञ जर अशा रूपात दिसत असेल, त्यांना काय म्हणायचं, आधुनिक ऋषी अथवा डॉक्टर योगी. सुरुवातीला ज्या वेळेला भेटायला आले त्यावेळेला मला हे डॉक्टर धर्माधिकारी आहेत का, काही वर्षापूर्वीचा अनुभव सांगतो मी माझा. मी तसं विचारले, म्हटलं डॉक्टर हे स्वतःच आहेत, स्वतः डॉक्टर आहे. हातात रुद्राक्षाच्या माळा, घरात रुद्राक्षाच्या माळा, दाढी एवढी वाढलेली, जटा वाढलेल्या, नक्की डॉक्टर आहेत. पण हो, हे डॉक्टर आहेत. आणि मग तेव्हापासून मी पण विश्वास ठेवला की हे डॉक्टर आहे. अनेक विक्रम त्यांनी केलेत. आता सांगितलं 24 तासामध्ये 47, 49, 47 हे रेकॉर्डच आहे. नाही, इतक्या शस्त्रक्रिया ते करतात. दीपक चांदेनी मला सांगितलं की किती, एका महिन्यामध्ये 600 एंजिओप्लास्टी. आपल्याकडे ओपन सर्जरी होते, ओपन सर्जरी होतात. मतलब दिल का मामला है, कुछ भी हो ये संभाल लेते हैं, दिल के डॉक्टर है. आणि म्हणून असे अनेक विक्रम त्यांनी केले. आणि खरं आहे, नाशिककरांना आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे की 200 बेडचं हॉस्पिटल आणि त्यामध्ये डॉक्टरचे एवढे विक्रम आणि एकाच छताखाली सगळ्या सोयी आहेत, सगळ्या सोयी आहेत. तर मला सगळ्या गोष्टींची कल्पना आहे, कारण मी या खात्याचा 7 वर्ष मंत्री होतो. मेडिकल एज्युकेशनला मी 7 वर्ष, 14 ते 19 नंतरच्या काळामध्ये मी जवळपास 7 वर्ष. त्यांना माहीत आहे हॉस्पिटल चालवणं, खाजगी किती कठीण आहे, किती सर्कस आहे. हॉस्पिटल अनेक लोक चालवतात, चांगल्या पद्धतीने चालवणं. प्रत्येक येणारा रुग्ण आहे, पेशंट जो आहे त्याला खुश करणं, त्याला बिल घेताना सुद्धा बरं वाटलं पाहिजे. आणि त्याचा मग बिल देताना खूप मोठं जाणारे लोक मी बघितलेले आहे. आणि आमचं कामच आहे, एकदा पेशंटचे उपचार झाले म्हणजे शेवटी 1-2 दिवस आमच्याकडे रुग्ण येतात, भाऊ बिल मोठं होईल, असं ऑपरेशन झालेलं आहे, अशी सर्जरी झालेली आहे, तर आधीच सांगा. म्हटलं आधी सांगितलं डॉक्टर 5-50 रुपये, 1000 रुपये वाढून सांगतील. तुला बिल सांगितल्यावर आम्हाला सांग. मग तिकडून जर सांगितलं 2 लाख रुपये, तर मग आम्ही सांगतो बाबा 5-50 कमी करा, 1.5 घ्या. पण डॉक्टर जर आम्ही आधीच सांगितलं तर मग ते सांगता 2.5 लाख रुपये. आणि मग आम्ही सांगतो कमी करा, मग ते 50 कमी करतो. म्हणजे ज्यांना पाहिजे तेवढंच घेतात. पण डॉक्टरांकडे तसं नाही. अतिशय म्हणजे सेवाभाव जोपासून नुसतं पैसे कमवणं. आता
त्यांना हातखंडा आहे, ते खूप तज्ज्ञ आहेत, त्यांच्या हाताला यशही आहे, पण तो नुसतं पैसा कमवणंच नाही. पैसा तर खूप कमवतील, ते खूप कमवतील. तर मुलगाही डॉक्टर, आमची कन्याही डॉक्टर आहे, त्यामुळे तिथे काही वाढवा त्या ठिकाणी नाही आहे. वहिनी त्याच्यासोबत आहे, पण त्याबरोबर रुग्णांना त्याचं समाधान कसं होईल, ते असे आशीर्वाद आपल्याला कसे मिळतील, हा एक महत्त्वाचा विषय यामध्ये असतो. म्हणून अनेक रुग्णांचे आशीर्वाद त्याच्या मागे त्या ठिकाणी आहेत, खूप लोकांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत आणि हे आशीर्वाद घेऊन त्यांची वाटचाल अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चाललेली आहे. त्याच्याकडे खूप खूप शुभेच्छा देतो. आज ते मशीन की जे नाशिकमध्ये कुठेही नाही, आता मुंबईला जायचं काम नाही, कुठे मोठ्या शहरातून पुण्याला जायचं काम नाही, ज्या सेवा नाशिकमध्ये कुठे नाही त्या एकाच रूपखाली त्यांनी या ठिकाणी आणलेल्या आहेत. म्हणून त्यांचा हा भार वाढत चाललेला आहे. त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. पुढची पिढी आता पुन्हा आपल्या सेवेमध्ये त्या ठिकाणी आलेली आहे. आमची कन्या MBBS झालेली आहे, वहिनी या ठिकाणी सोबत असतात. त्यामुळे हा परिवार यांनी सर्व खरं म्हणजे समाजसेवेसाठीच वाहून घेतलेला आहे, हरकत नाही. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्यावेळेला मुख्यमंत्री महोदय आले त्यावेळेला सुद्धा मी कार्यक्रमाला हजर होतो. आज सुद्धा मी या कार्यक्रमाला हजर आहे. त्यांनी मला बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. पुन्हा त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांची वाटचाल अशी चालत राहो, दिवसेंदिवस वाढत राहो, रुग्णाची चांगली सेवा, दर्जेदार सेवा त्यांच्या हातून रुग्णांना मिळो आणि माफक दरामध्ये मिळो, एवढीच अपेक्षा त्या ठिकाणी त्याच्याकडून व्यक्त करतो. पुन्हा त्यांना शुभेच्छा देऊन माझं मनोगत त्या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.